बघा, 110वा क्वेश्चन जो आहे, 110, हा थोडासा रिपीट घेत होता आपण. दर्शविलेले बोध चिन्ह कोणत्या आंतरराष्ट्रीय संघटनेचे आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आपल्याला संयुक्त राष्ट्र संघ सांगता येईल. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4. सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही आजच्या सेशन मध्ये कमेंट करू शकतात. आपले जे प्रश्न झाले होते ते कुठपर्यंत झाले होते बघा. कालच्या सेशन मध्ये मला वाटतं 111 प्रश्न झाले होते. 112 पण झाला होता. 112वा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर काय सांगितलं होतं आपण? खालीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित विधेयकाचा समावेश अर्थविधेयकात होतो? ठीक आहे. तर अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये काल आपण उत्तर सांगितलं होतं की ज्यावेळेस आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबतचं जे काही विधेयक असते ते अर्थविधेयक म्हणून असतं. आणि अर्थविधेयक, हा, अर्थविधेयक जे असते ते कोणतं अर्थविधेयक आहे? तर धनविधेयक म्हणतो आपण. धनविधेयक ठरवण्याचा अधिकार लोकसभेच्या सभापतींना असतो. लोकसभेचे सभापती हे त्या ठिकाणी धनविधेयकाच्या बाबतीमध्ये निर्णय देत असतात. आणि आयकर कर रचना प्रणालीत बदल करण्याबाबतचा जो काही विधेयक असतो तो धनविधेयक म्हणजेच अर्थविधेयक असतो. विधेयकाचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामध्ये धनविधेयक असते, सर्वसाधारण विधेयक असते, ज्याला साधारण विधेयक म्हटलं जाते. साधारण विधेयक कोणी मांडू शकते, मंत्री असतील किंवा विरोधी पक्षातले असतील. परंतु धनविधेयक जे असते ते अं, केंद्रातला मंत्री ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी मांडतो. धनविधेयकाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर तो अधिकार फक्त लोकसभेला आहे. लोकसभेमध्येच ते विधेयक मांडले जाते. क्वेश्चन नंबर 113 याचं उत्तर तुम्ही देऊ शकतात. हा जो 113वा क्वेश्चन आहे हा थोडासा डीप मध्ये आहे, ज्याला मूलभूत हक्कांचा अभ्यास आहे. एक नाही, मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं, मूलभूत हक्क भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 12 ते 35 दरम्यान दिलेले आहेत. आणि ज्यावेळेस नागरिकांचे मूलभूत हक्क डावलले जातात त्यावेळेस नागरिकांसाठी काही ज्याला आपण म्हणतो रिट्स, आहे का नाही, रिट्स दाखल केली जाते आणि आपले जे काही मूलभूत हक्क आहेत ते आपल्याला पुनर्प्राप्त वापस मिळत असतात. तर बेकायदेशीर अटक आणि स्थानबद्धता या संबंधित जे काही संरक्षण देणारा आदेश असतो, रिट्स म्हटलं जातं याला इंग्लिशमध्ये. तर बंदी प्रत्यक्षीकरण हे या ठिकाणी याचं उत्तर आपल्याला सांगता येईल. खरं तर पर्याय क्रमांक 4 हे जे आपलं उत्तर आहे या प्रश्नाचं. नागरिकांना मूलभूत हक्क दिलेले आहेत, आहे का नाही. मूलभूत हक्क राज्यघटनेमध्ये सध्या किती आहेत? तर ते कमेंट करा. मूलभूत हक्क किती आहेत? एकूण फंडामेंटल राईट्स किती आहेत? टोटल फंडामेंटल राईट्स किती आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये? कोणी कमेंट करू शकतं का? बऱ्यापैकी जॉईन होईल. भारतीय राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत, आहे का नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूलभूत हक्कांच्या बाबतीमध्ये कलम 32 ला आहे ना संविधानाचा आत्मा म्हटलेलं आहे ना. उपाययोजनेचा हक्क ज्याला आपण म्हणतो, भारतीय राज्यघटनेमध्ये दिलेले आणि मूलभूत हक्क म्हणजे भारतीय संविधानामध्ये भाग 3 मध्ये असलेले जे काही हक्क आहेत त्यांनाच मूलभूत हक्क म्हणतात. बाकीचे मूलभूत हक्क नाहीत. मतदानाचा हक्क हा राजकीय हक्क आहे, तो मूलभूत हक्क नाही. ठीक आहे. 7 नाही, 6 मूलभूत हक्क आहेत. 7 होते, संपत्तीचा मूलभूत हक्क काढलाय छाया मॅडम. ठीक आहे. तर पुढे जाऊया. राज्यघटनेचा बराचसा पार्ट जो आहे तो परीक्षेमध्ये विचारला होता. मी तुम्हाला वारंवार सांगतोय की राज्यघटनेचा जो काही कलम आहे 1 ते कलम 51 पर्यंतचे जेवढे काही कलम आहेत हे सगळे कलम आपल्याला पाठ असले पाहिजेत. काही कलम जर घ्यायचे असतील तर सांगा, आपण कलम घेऊया वाटलं तर. 2 मिनिट कमेंट करा येस वर नो मध्ये. कारण ते राज्यघटनेचा बराचसा भाग झाला आपण म्हणतो. एक क्वेश्चन फिक्स असतो बघा, म्हणजे उद्याच्या टीईटी मध्ये 1 कलम ते 51 कलम यांच्या दरम्यानचे जेवढे काही कलम आहेत, आर्टिकल्स आहेत, ते परीक्षेमध्ये विचारले जातात. ठीक आहे. 2 मिनिट घेऊया आपण. तुम्हाला
स्क्रीनवर सुद्धा काही जे आर्टिकल्स आहेत ते तुम्हाला पाहता येतील. ते कालच घ्यायचे होते आपल्याला, कारण तो एक क्वेश्चन फिक्स असतो. बघा, काही कलम आहेत. दिसतंय का सगळ्यांना? Wait. थोडंसं झूम करून पाहू शकतात. तुमची जी स्क्रीन आहे ती थोडीशी त्याला आपण म्हणतो रोटेट करू शकतात. ठीक आहे. क्लोज करून पाहू शकतात तुम्ही. आता माझ्याकडे दुसरा मोबाईल आहे, व्यवस्थितरित्या दिसतंय ते. तुमच्या स्क्रीनला थोडंसं ज्याला काय म्हणतो झूम करून बघा. आणि जर समजा व्यवस्थित दिसत नसेल तर मी कलमांची माहिती सांगणारच आहे. काही कलम ज्याला ज्याला आपण म्हणतो कलम 30-31 पर्यंत बघूया आपण. मूलभूत हक्कांपर्यंतचे जे काही महत्वाचे कलम आहेत. कलम एक आहे भारत आणि राज्यसंघ. म्हणजे भारत आणि राज्यसंघ, भारतातील राज्यांची नावं कलम एक मध्ये दिलेली आहेत. भारत हा एक राज्यांचा संघ आहे ना. इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट. अशा प्रकारची रचना भारताच्या संविधानामध्ये कलम एक मध्ये दिलेली आहे. मी जे बोलतोय त्याच्यावर जरी तुमचं व्यवस्थित लक्ष असलं तरी चालतंय, कारण हे महत्वाचा पॉईंट आहे. कलम एक मध्ये आपल्याला भारतीय घटनेच्या भारताचं राज्यक्षेत्र याच्याबद्दलची व्याख्या दिलेली आहे. राज्यक्षेत्र म्हणजे काय? भारताच्या सरकारद्वारे जे काही नियंत्रित केला जाणारा भूप्रदेश आहे. हे काय, भारताचं क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आहे. आणि या हद्दीमध्ये असणारे जे काही राज्य आहेत, है ना, हे सगळे राज्य प्रशासनासाठी निर्माण केलेले आहेत. राज्याचं नाव बदलणे, राज्याची सीमा बदलणे आणि हा सगळा पार्ट जो आहे तो भारतीय राज्यघटनेच्या भाग एक मध्ये दिलेला आहे. म्हणजे कलम 1 ते 4 यांच्या दरम्यान दिले. बघा ना, कलम 2 मध्ये दिलेलं आहे नवीन समावेश, नवीन राज्याची निर्मिती. आहे ना, जर सर्वसाधारण स्वरूपामध्ये जर घटना दुरुस्ती करायची असेल तर याच्यामध्ये करता येऊ शकते. राज्याचं नाव बदलता येऊ शकते, एखाद्या राज्याची सीमा बदलता येऊ शकते. ठीक आहे. तुम्हाला जेवढे झूम करता येईल तेवढी स्क्रीन करता येते बरं का. कलम 3 मध्ये काय दिलेलं आहे बघा. नवीन राज्य स्थापना, राज्य, सीमा, क्षेत्रफळ नावात बदल करणे. आता कलम 1 ते 4 यांच्यामध्ये बराचसा सारखेपणा आपल्याला त्या ठिकाणी पाहता येऊ शकतो. म्हणजे संघराज्य व्यवस्था यांच्या समवेत ह्या कलमांची माहिती दिलेली आहे. कलम 1 ते 4 मध्ये. कलम 4 मध्ये कलम 2 व 3 वरून करण्यात आलेली दुरुस्ती आणि त्या संबंधितली घटना दुरुस्ती याच्याबद्दल आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्यघटनेचा भाग 2 कलम 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आहे ना. आणि 11 पर्यंत जेवढे काही कलम आहेत 5 ते 11 यांच्या दरम्यान नागरिकत्व संबंधितले कलम दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला की भारतीय नागरिकांना नागरिकत्व किती पद्धतीने दिलं जाते, तर भारतीय नागरिकांना नागरिकत्व हे 5 पद्धतीने दिले जाते. जन्म, वंश, नोंदणी, स्वीकृती आणि प्रदेशाचे सामिलीकरण. है ना, जन्मानं एखादा, आता सगळे आपण भारतीय जे आहेत ते जन्माने आहेत. काही लोक स्वीकृती पद्धतीने भारताचं नागरिकत्व ऍक्सेप्ट करतात. है ना, समजा काही एखादा नवीन प्रदेश भारताच्या राज्यक्षेत्राला जोडला. आता सिक्कीम हा जोडलेला प्रदेश आहे. गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता, भारताला जोडला. मग जे नवीन प्रदेश भारतीय राज्यक्षेत्राला जोडले जातात त्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना प्रदेशाचे सामिलीकरण या तत्वाने नागरिकत्व मिळते. म्हणजे ज्यावेळेस जोडला जातो त्यावेळेस. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये कलम 6, 7, 8, 9 काही कलम, आता हे याच्यामध्ये ज्याला काय म्हणतो आपण घटना लागू होण्याच्या पूर्वीचे. भारतीय संविधानाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर आपलं संविधान लागू कधी झालंय? 26 जानेवारी 1950 ला. आता स्वीकृत केलंय आपण अगोदरच, परंतु काही कलम हे 26 जानेवारी 1950च्या पूर्वी लागू झाले होते. त्यातील हे कलम काही आपल्याला सांगता येतील. ठीक आहे. त्यामुळं आता बघा ना, इथं जर आपण बघितलं तर भारताचं नागरिकत्व एकरी स्वरूपाचं आहे. फक्त जम्मू काश्मीरच्या लोकांना दुहेरी नागरिकत्व होतं, जोपर्यंत कलम 370 भारतीय राज्यघटनेमध्ये होतं तोवर. ठीक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये जर आपण बघितलं, आता भारतातला प्रत्येक व्यक्ती हा भारताचा नागरिक आहे. कुठल्याही राज्याचा नागरिक आपण म्हणू शकत नाहीत. है ना. भारतीय नागरिकत्व हे एकेरी स्वरूपाचं आहे. कलम 12, आता कलम 11चं पण थोडंसं बघून घ्या ना. बघा ना, संसदेला नागरिकत्व आणि संपादन समाप्ती, म्हणजे कलम 11चं थोडंसं सांगतो. बाकी कलम 26 जानेवारी 1950च्या पूर्वीचे आहेत. आहे का नाही.
याच्यामध्ये ह्याच्या आणखी काही गोष्टी ऍड करता येऊ शकतात कलम 5 ते 11 दरम्यान, की समजा एखादा व्यक्ती युद्धाच्या काळामध्ये परकीय शत्रू राष्ट्राच्या गटामध्ये सामील झाला तर त्याचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकतं. एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारलं असेल आणि तो परत म्हणजे भारताकडे त्याने अर्ज केला की मला नागरिकत्वाचं काय करायचंय, म्हणजे नागरिकत्व संपुष्टात आणायचं, समाप्ती करायची, तर अशा व्यक्तीचं नागरिकत्व काढून घेतलं जाऊ शकते. भारताच्या नागरिकांच्या संबंधित जो कुठला कायदा संसद करेल तो कायदा भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला लागू असेल, म्हणजे मूलभूत हक्कांच्या संबंधित, मूलभूत हक्कांच्या संबंधित नाही, सॉरी, नागरिकत्वाच्या संबंधित. म्हणजे कलम 11 मध्ये संसदेला अधिकार आहे नागरिकत्वाचं संपादन आणि समाप्ती, म्हणजे कोणाला नागरिकत्व द्यायचंय आणि कोणाचं नागरिकत्व काढून घ्यायचंय. कलम 11, 5 ते 11 यांच्या दरम्यान नागरिकत्वासंबंधीच्या तरतुदी आता चालू होतात मूलभूत हक्कांची कलम. कलम 12 आहे ना, याच्यामध्ये मूलभूत हक्काची व्याख्या दिलेली आहे. मूलभूत हक्कांशी संबंधित जे काही कन्सेप्ट आहेत त्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आता इथून पुढचे कलम जे आहेत ते महत्वाचे. एक एक कलम आपण डिटेल घेऊया आणि वाचून घेऊया. प्रत्येकाने थोडस लक्ष देऊन बघा. कलम 13 मध्ये काय सांगितलंय, आता मूलभूत हक्क 6 आहेत. ठीक आहे. कलम 13 मध्ये काय सांगितले, मूलभूत हक्क विसंगत असणारे कायदे आहे ना, मूलभूत हक्क कमी करणारा कायदा किंवा मूलभूत हक्क डावलणारा कायदा त्या ठिकाणी संविधानामध्ये बसत नाही. आहे का नाही. मूलभूत हक्कांच्या बाबतीत जे काही अधिकार किंवा जे काही तरतुदी आहेत त्या करण्याचा अधिकार संसदेला असतो. कलम 14 मध्ये काय दिले, कायद्यापुढे समानता आहे ना. आता कायद्यापुढे समानता कलम 14 बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेले आहे. ठीक आहे ना. कायद्यापुढे समानता आणि कायद्यापुढे समान संरक्षण ही तरतूद आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर कलम 15 बघा. आता ह्याच्यामध्ये काही ज्याला आपण म्हणतो की अपवादात्मक परिस्थिती सुद्धा काही ठिकाणी सांगितलेली असते. थोडंसं डीप मध्ये जर गेलो तर ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे जरी समानता असली तरी शिक्षणामध्ये नोकरीमध्ये त्या ठिकाणी सवलत दिली जाते. ठीक आहे. कलम 15 मध्ये बघा, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. है ना. एखादा व्यक्ती जर समजा ज्याला काय म्हणतो आपण की धर्माच्या आधारे, वंशाच्या आधारे, जातीच्या आधारे त्याला जर कुठं नोकरीच्या ठिकाणी किंवा विशिष्ट ठिकाणी त्यावरून जर त्याला त्या ठिकाणी संधी दिली जात नसेल तर ती कायद्याने ज्याला आपण म्हणतो की मान्य केलं जाणार नाही. है ना. धर्म, वंश, जात, लिंग यावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम 16, सार्वजनिक रोजगार आणि त्यामध्ये समान संधी, हा सुद्धा महत्वाचा पॉईंट आहे, ते सुद्धा कलम महत्वाचे आहे. अस्पृश्यता नष्ट करण्यासंबंधितलं कलम बऱ्याचदा परीक्षेला वेगवेगळ्या सरळ सेवेला विचारलं जाते. आणि भारतातली अस्पृश्यता नष्ट केली गेली, अस्पृश्यता पाळणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्याच्यानंतर कलम 18 आहे ना, मागच्या क्वेश्चन सेट मध्ये आपण याच्यावरती चर्चा केली होती, किताबे नष्ट करणे काय कारण आहे, त्या संबंधित तो प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेला होता. आता कलम विचारलं गेलं असेल तर 18 सांगायचे, किताब नष्ट करणे. कलम 19 कडे जाऊया. भाषण स्वातंत्र्य संबंधी हक्क या ठिकाणी दिलेले. म्हणजे स्वातंत्र्यता, आता आपल्याला माहिती भारतामध्ये आपण कुठेही जाऊन भाषण करू शकतो. ठीक आहे. भारतामध्ये संघटना स्थापन करण्याचा अधिकार आहे. ठीक नाही. त्या ठिकाणी भारतामध्ये कुठेही ज्याला आपण म्हणतो की अधिवास करण्याचा अधिकार भारतीय नागरिकांना दिला गेला आहे. कलम 20 मध्ये सांगितलेलं आहे. अपराध दोष किंवा ज्याला आपण काय म्हणतो की अपराध आणि त्या संबंधीचे काही ज्याला म्हणतो दोष सिद्धी त्या संबंधी संरक्षण हा ना, याबाबतचं कलम 20 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे हा सुद्धा महत्वाचा ज्याला कलम म्हणतो आपण आर्टिकल आहे. कलम 21, जीविताचे आणि व्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण. हा ना, हे सगळ्यांसाठी लागू आहे. आता दोन व्यक्ती असतात कुठल्याही देशामध्ये, एक त्या देशाचे नागरिक असतात आणि काही जण हे ज्याला म्हणतो आपण की तात्पुरत्या स्वरूपामध्ये अधिवास करण्यासाठी आले असते, ज्याला परकीय नागरिक म्हणतो आपण. आता भारतामध्ये कुठलाही व्यक्ती आला तर त्याला जीवित राहण्याचा अधिकार आहे ना. म्हणजे कलम 21 हे जे कलम आहे भारतीयासाठी सुद्धा आहे आणि परकीयांसाठी सुद्धा आहे. है ना. कलम 21 आणि हे नवीन कलम टाकले गेले, राज्यघटनेच्या मूळ भागामध्ये नव्हतं. नंतर 2002 ला घटना दुरुस्ती केली, 86वी घटना दुरुस्ती 2002. शिक्षणाचा मूलभूत हक्क 6 ते 14 वर्ष वयोगटातील प्रत्येक बालकाला मोफत शिक्षण घेण्याचा हक्क दिलेला आहे. मूलभूत हक्क आहे हा, फंडामेंटल राईट्स तयार केला गेला मित्रांनो. आणि कलम 21 हे ज्याला माहित नाही म्हणजे अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला हे आर्टिकल पाठ असलं पाहिजे. है ना. कलमच्या नंतर महत्वाचं जे आहे, आता कलम 22 आणि 23 हे सुद्धा महत्वाचे कलम आहेत. माणसाचा अपव्यापार आणि वेठबिगारी, म्हणजे माणसांची खरेदी विक्री करता येत नाही. वेठबिगारी म्हणजे त्या ठिकाणी ज्याला आपण फुकट काम करून घेणं म्हणतो, या प्रकारची पद्धत त्या ठिकाणी अस्तित्वात राहणार नाही.
आहे नाही. घटक व म्हणजे सॉरी, घटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण म्हणजे विनाकारण एखाद्याला अटक केलं तर त्यापासून संरक्षण त्या ठिकाणी मिळवता येते. तर कलम 22 आणि 23 हे ज्याला काय म्हणतो आपण की स्वातंत्र्य संबंधितले महत्वाचे कलम आहेत. त्याच्यानंतर कलम 24 आहे ना, बाल कामगार ज्याला आपण म्हणतो. कामगारांच्या बाबतीमध्ये अनेक कायदे त्या ठिकाणी केले आहेत. बाल कामगार जे आहेत त्या ठिकाणी कामाला ठेवता येणार नाहीत. आहे ना, कलम 25 सदसद्विवेक स्वातंत्र्य व धर्माचे आचरण प्रकटीकरण म्हणजे धर्म स्वातंत्र्य संबंधितले मूलभूत हक्क आहेत. प्रत्येक व्यक्तीला कुठल्याही धर्माचं ज्या ठिकाणी आचरण करण्याचा अधिकार आहे, कुठलाही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे, तो भारतीय संविधानानं त्या ठिकाणी दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर कलम 27 धार्मिक शिक्षणास प्रचारासाठी त्या ठिकाणी कर भरण्याचे स्वातंत्र्य. कलम 26 म्हणजे खालीवर झालेत कलम थोडेसे. धार्मिक व्यवहार व्यवस्थित करणे. कलम 26, 27 हे धर्म स्वातंत्र्य समोरले कलम त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कलम 28 काय सांगते बघा, धार्मिक शिक्षणास उपस्थित राहणे. आणि धार्मिक शिक्षण त्या ठिकाणी घेण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला दिला गेलेला आहे. कलम 29 अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण. कलम 29(3) सॉरी, कलम 29 आणि कलम 30 हे अल्पसंख्याकांच्या संबंधितले कलम आहेत. अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे आणि त्यांच्या संबंधितल्या जे काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांची स्थापना करणे व त्याचे प्रशासन करणे या संबंधितले कलम त्या ठिकाणी आपल्याला कलम 29, 30 दिलेले आहेत. तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाईल की कलम 31 आहे ना, जे काही संपत्तीचा मूलभूत हक्क होता तो काढून टाकला गेला आहे. कलम 32 भारतीय राज्यघटनेमध्ये घटनात्मक उपाययोजनेचा हक्क दिला गेलेला आहे आणि यालाच भारतीय संविधानाचा आत्मा म्हटलं गेलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कलम 32 याला खूप महत्त्व सांगितलेलं आहे, कारण हे कलम अत्यंत महत्त्वाचे. या सगळ्या मूलभूत हक्कांचं महत्त्व तेव्हाच राहणार आहे ज्यावेळेस कलम 32 राहणार आहे. ठीक आहे. तर मला एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं ना, तर भारतीय राज्यघटनेचा कलम 51 यांच्या दरम्यान जेवढे काही कलम आहेत ते कलम तुम्हाला थोडेसे पाठ करावे लागतील किंवा या मूळ मुद्द्याकडे. खाली स्क्रीन दिसत नाही ती. ठीक आहे, आता दिसायली का स्क्रीन? कमेंट करा. थोडं कलमांचं थोडंसं आपण प्रॅक्टिकली विचार केला, माहिती घेतली. ठीक आहे, आता दिसतेय का स्क्रीन? मला वाटते दिसायली स्क्रीन आहे की नाही. हो दिसते. चलो, तर कलम वाचून घ्या. आपण थोडंसं फास्ट का घेतलं, कारण आपल्याला पुढचे क्वेश्चन घ्यायचे होते. कलम 100 सॉरी, तोंडात माझ्या कलम आला सॉरी. क्वेश्चन नंबर 114. जसं राज्य शासन तसं विधानसभा, जसं स्थानिक शासन तर काय येईल पुढं, म्हणजे जोडी लावली राज्य शासनामध्ये विधानसभा. आता आपल्याला माहिती आहे की विधानसभेमध्ये राज्याचे जे काही विधिमंडळाचे दोन घटक असतात, त्यामध्ये विधानसभा आणि एक विधान परिषद असते. तर विधानसभेमध्ये पाठवलेले जे काही आमदार असतात त्यापैकी काही मंत्री बनतात आणि ते राज्य शासनाचा भाग होत असतात. तर स्थानिक शासनामध्ये जर आपण बघितलं तर महानगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये जे काही निवडून दिलेले नगरसेवक असतात ते स्थानिक शासन व्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही कामकाज करण्याचं काम करतात. इथं स्थानिक शासनाशी संबंधित विधान परिषद येणार नाही, राज्यसभा येणार नाही, लोकसभा येणार नाही. लोकसभा आणि राज्यसभा म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे संसदेचे पार्ट आहेत. तर विधान परिषद हे राज्य विधिमंडळाचा पार्ट आहे. तर स्थानिक शासनाशी संबंधित जी काही योग्य जोडी येणार आहे ती पर्याय क्रमांक किती मध्ये येणार आहे? एक मिनिट. पर्याय क्रमांक 4 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. 115 कडे जाऊया. खाली सॉरी, पुढीलपैकी कोणते कार्य जिल्हाधिकारी करीत नाहीत? बघा, थोडस कमेंट करा. मला कमेंट दिसतात तुमच्या. हे शेत सारा गोळा करणे कोणतं कार्य करीत नाहीत असं म्हणायला येते. हा, अरे बरे काही जणांनी पर्याय क्रमांक 4 केलं होतं. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषविणे, निवडणूक योग्य प्रकारे पार पाडणे, सभाबंदी, संचारबंदी, आवश्यकता भासल्यास जाहीर करणे, शेतसारा गोळा करणे. आता थोडस बघा ना. आता निवडणूक अधिक जिल्ह्याच्या बाबतीत निवडणुकीच्या बाबतीतले
महत्वाचे कार्य जिल्हाधिकारी करीत असतात. ठीक आहे. सभाबंदी, संचारबंदी. कोरोनाच्या काळामध्ये संचारबंदी कोण लावत होतं? कलेक्टर लावत होते की नाही? त्यामुळे हे पण काम आहे. शेतसारा गोळा करणे हे सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य आहे. जिल्हा परिषदेच्या सभांचे अध्यक्षपद भूषवण्याचं काम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष करत असतील. त्यामुळे हे जिल्हाधिकाऱ्यांचं कार्य नाहीये. पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर आहे. ठीक आहे. जिल्हाधिकारी हे पद कोणी निर्माण केलंय? जिल्हाधिकाऱ्यांचं जे काही कार्य आहे त्या बाबतीत अजून अधिक माहिती थोडीशी गोळा करा. वेगवेगळे जे काही स्थानिक स्वराज्य संस्थेतले महत्वाचे पद आहेत त्यांचे कलम पाठ करा. ठीक आहे. मतदारसंघ निर्माण करण्याचे काम निवडणूक आयोगाची कोणती समिती करते? तर याचं उत्तर आहे परिसीमन समिती. हा सोपा प्रश्न आहे. हा बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. ठीक आहे. नागरिक म्हणून आपण भाषण, अभिव्यक्ती करू शकतो. शांततापूर्वक एकत्र येऊन सभा, संस्था, संघटना स्थापन करू शकतो. बघा मगाचं जे कलम आपण बघितलं ना स्वातंत्र्याच्या हक्कासंबंधितलं, आपण कुठेही भारतामध्ये भाषण करू शकतो. मी एक वाक्य वापर होतो बघा मगाशी. आहे ना, तर तुम्ही डायरेक्ट उत्तर टाकलंय बघा कोणतरी पर्याय क्रमांक 2 स्वातंत्र्याचा मूलभूत हक्क आहे. भारतामध्ये कुठेही जाऊन आपण त्या ठिकाणी सभा घेऊ शकतो, अधिवास करू शकतो, भाषण करू शकतो, संघटना स्थापन करू शकतो. हे स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क आहेत. पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. एक प्रश्न फिक्स आहे. कलम 1 ते 25 सॉरी 1 ते 30 कलम 1 ते 30 एक प्रश्न फिक्स आहे. मी आत्ताशी जेवढे कलमांच्या बाबतीतली माहिती सांगितली त्यातले एक प्रश्न फिक्स आहे. 23 तारखेच्या परीक्षेमध्ये. ठीक आहे. तुम्ही सांगताल सरांनी सांगितलं होतं बरोबर आहे म्हणून. आता इथं 118वा जो प्रश्न आहे हा थोडासा हटके प्रश्न दिलेला आहे. आता इटली, जर्मनी, स्पेन हा गट वेगळा आहे ना आणि अमेरिका वेगळा पडतो याच्यामध्ये म्हणून पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. अमेरिका हा वेगळा गट आहे त्या ठिकाणी. आता लॉजिक लावायची गरज नाही. किती सोपा प्रश्न आहे हा. चलो हा. 119. परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे धोरण डॅश यांनी मांडले. आता हा प्रश्न थोडा बघा ना म्हणजे काल पण सांगितलं होतं आणि आज पण सांगतोय. पर्यायामध्ये म्हणजे पर्यायामध्ये जे काही दिलेले तुम्हाला त्यापैकी कुठलं तरी उत्तर तुम्ही टाकू शकतात. कमेंट करू शकतात. मग मला तुमच्या कमेंट मला पाहायला मिळतात. काही काळजी करू नका. फास्ट कमेंट करा. 2 अजून 1 करा कमेंट. 2 बर. आता हे परस्त्रोइका व ग्लासनोस्त हे जे धोरण आहे ना या बाबतीतला नवीन पॉईंट आहे. मी तुम्हाला वारंवार सांगतोय 5वी ते 12वीचे पुस्तकं ज्यांनी वाचले त्यांना या प्रश्नांची बेसिक माहिती असणार आहे. है ना, सोव्हिएत संघ नावाचा ज्याला आपण म्हणतो, सोव्हिएत रशिया वगैरे ज्याला आपण म्हणतो, सोव्हिएत संघ या समूहित असलेले जे काही प्रशासन आहे है ना, त्या समूहितलं हे धोरण आहे जे मिखाईल गोर्बाचेव यांनी मांडलेलं आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. एनपीटी सीटीबीटी हे डॅश संबंधीचे करार आहेत. आता हा जो करार आहे ना सीटीबीटी करार जो आहे तो कशाशी संबंधित आहे? तर हा अण्वस्त्रासंबंधीचा करार आहे. आणि अण्वस्त्राच्या बाबतीतला वापर असेल किंवा अणु चाचण्यांच्या बाबतीतले जे काही करार असतील, कोठे अणु चाचणी करावी, आण्विक क्षेत्राशी संबंधित जे काही वेगवेगळे करार असतात ते एनपीटी आणि सीटीबीटी मध्ये सांगितले असतात. आणि मग पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल. अण्वस्त्र. ठीक आहे. तुम्ही पाहू शकतात प्रश्न क्रमांक 121 हा सगळ्यांना आला पाहिजे, यायलाच पाहिजे कारण सोपा प्रश्न आहे हा. जे अवघड प्रश्न आहे त्याचं एक्सप्लेनेशन तर मी देणारच आहे, काळजी करू नका. याची कमेंट करू शकतात. कलम 121 जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता डॅश 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 असते. क्षेत्रफळ कमी लोकसंख्या जास्त आहे. ओके. आता याचं प्रॉपर जर एक्झाम्पल सांगायचं असेल तर मुंबईचं क्षेत्रफळ कमी लोकसंख्या जास्त आहे का नाही? एका वसाहतीमध्ये ज्याला काय म्हणतो आपण की एकाच बिल्डिंग मध्ये कितीतरी लोकसंख्या आपल्याला पाहायला मिळते. ज्यावेळेस 2011ची जनगणना झाली त्यावेळेस महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता 365 होती. घनता म्हणजे काय? आता इथं शब्द वापरला घनता.
है ना. दर 1 चौरस किलोमीटर मध्ये किती लोक राहतात हे सांगणं म्हणजे त्या लोकसंख्येची घनता होय. है ना. लोकसंख्येची घनता आपल्याकडे भारतामध्ये जर आपण बघितलं तर अरुणाचल प्रदेशमध्ये कमी पाहायला मिळते. है ना. लोकसंख्या कमी आहे, क्षेत्रफळ जास्त आहे. लोकसंख्या जास्त आहे, क्षेत्रफळ कमी आहे. अशा प्रकारचं स्वरूप बिहारमध्ये जास्त आपल्याला पाहायला मिळते. प्रचंड लोकसंख्या, क्षेत्रफळ कमी आहे. उत्तर प्रदेशमध्ये लोकसंख्या प्रचंड आपल्याला पाहायला मिळते. भारताची लोकसंख्या जगामध्ये नंबर 1ला आहे. है ना. आपण अभिमानानं सांगू शकतो का की भारतातली लोकसंख्या ही जगात सर्वाधिक आहे. वाढती लोकसंख्या भारतातील नैसर्गिक संसाधनांवरती विपरीत परिणाम ज्याला आपण म्हणतो म्हणजे ताण निर्माण करणारी आहे. है ना. लोकसंख्येची घनता म्हणजे जनगणनेच्या आधारे असलेला हा प्रश्न आहे. 2011ची जनगणना वाचून घ्या. टीईटी, टेट या परीक्षांमध्ये, टेट नाही सॉरी, टीईटीच्या परीक्षेमध्ये परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र ज्यांचा आहे आणि त्यांनी 2011ची जनगणना थोडीशी वाचून घेतलं तर बरं होईल. एक प्रश्न तुमचा फिक्स होऊन जाईल. कारण आवर सेन्सस ज्याला आपण म्हणतो, आपली जनगणना 2011च्या नंतर झालेली नाहीये. जनगणनेवर आधारित एक प्रश्न कुठल्याही परीक्षेमध्ये असतो. आहे ना. गुणोत्तर प्रमाण असेल, लिंग गुणोत्तर प्रमाण असेल किंवा स्त्री साक्षरता, पुरुष साक्षरता असेल, बाल लिंग गुणोत्तर असेल आणि लोकसंख्येची घनता असेल. आहे ना. या सगळ्या बाबींमध्ये जे काही आकडेवारी असते ती लोकसंख्येची जी काही जनगणना असते त्यामध्ये असते. आणि शेवटची जनगणना 2011ला झालेली. 2011च्या जनगणनेची माहिती घ्या. आहे ना. क्षेत्रफळ कमी, लोकसंख्या जास्त, अशा प्रकारचं जे काही स्वरूप असते है ना, त्याला लोकसंख्येची घनता जास्त असणं म्हणूया आपण. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. 2011ला चंद्रमौली यांच्या नेतृत्वाखाली जनगणना झाली होती. तर त्याच्यामध्ये आपली जनगणना आपले भविष्य, आवर सेन्सस आवर फ्युचर या स्लोगनने ती जनगणना झाली होती. महाराष्ट्राची लोकसंख्या 11 कोटी प्लस त्या ठिकाणी झाली होती. आज महाराष्ट्राची लोकसंख्या किती, आता जे काही येणाऱ्या काळामध्ये है ना, संभाव्य वर्षामध्ये जे काही जनगणना होईल त्याच्यानंतर जे काही आकडेवारी येईल त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल भारताची ॲक्युरेट लोकसंख्या किती आहे, महाराष्ट्रातली लोकसंख्या किती आहे. आहे ना. ठाणे हा जिल्हा लोकसंख्येच्या बाबतीमध्ये सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा 2011 जनगणनेमध्ये ठरला होता. है ना. आजच्या घडीला आता बदललाय कारण ठाण्यामधून पालघर नवीन जिल्हा झालेला आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 122. बघा. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान येते. तुम्ही तुमचं जे काही आन्सर आहे ते कमेंट करू शकतात. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान येते. 122 कमेंट करू शकतात. ओके. विषुववृत्तापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील डॅश हे स्थान येते. आता हा प्रश्न जे काही खंड आणि खंडांची जी काही माहिती दिलेली बेसिक मधला प्रश्न आहे हा. 5वी ते 10वी मधला प्रश्न आहे हा. आणि याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 3 न्यू ऑर्लियन्स नावाचं जे ठिकाण आहे हे त्या ठिकाणी विषुववृत्त आणि त्यापासून 30 अंश कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडात कोणतं ठिकाण आहे विचारले. आता याच्यामध्ये कसं असतं माहितीये का, आता पृथ्वीचा जो काही भाग आहे, पृथ्वी टॉपिक ज्याला आपण म्हणतो है ना, 0 अंश आणि जे काही त्या ठिकाणी असलेले अक्षवृत्त आहेत, 0 अंशावर असलेल्या अक्षवृत्ताला आपण विषुववृत्त म्हणतो. विषुववृत्ताच्या वरती उत्तरेकडे जर आपण गेलो तर 23.5 अंशावर हे कर्कवृत्त आपल्याला पाहायला मिळते. दक्षिण गोलार्धामध्ये जर आपण आलो 23.5 अंशावर मकरवृत्त आपल्याला पाहायला मिळते. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध, आता उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध यांच्यामधून विषुववृत्त आपल्याला गेलेलं पाहायला मिळते. त्याला उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्ध म्हणतो आपण. ठीक आहे. मूळ रेखावृत्ताच्या पूर्वेकडचा भाग आणि मूळ रेखावृत्ताच्या पश्चिमेकडचा भाग याला पश्चिम गोलार्ध आणि पूर्व गोलार्ध म्हणतो. भारताचं नैसर्गिक स्थान उत्तर गोलार्धामध्ये आहे. पूर्वेकडे आहे का पश्चिमेकडे आहे?
उत्तर पूर्व गोलार्धामध्ये आहे भारत, आहे का नाही, पूर्व गोलार्धामध्ये आहे. त्यामुळे भारताचं नैसर्गिक स्थान कुठे आहे ते आपल्याला सांगता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे जो काही भाग आहे तो, आणि विषुववृत्ताच्या खालचा जो काही भाग आहे याला उत्तर गोलार्ध, दक्षिण गोलार्ध, ज्याला भूगोलार्ध आणि जलगोलार्ध. उत्तर गोलार्धाला भूगोलार्ध म्हणतात कारण जमीन जास्त आहे. दक्षिण गोलार्धाला जलगोलार्ध म्हणतात कारण जास्त पाणी आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हा प्रश्न सगळ्यांना यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक 23 कमेंट करा. आला पाहिजे सगळ्यांना. काठनेपात या प्रश्नसंचाची थोडीशी डीप मध्ये आहे. ओके. बेसाल्ट खडक अग्निजन्य खडक आहे. बरोबर आहे. सोपा प्रश्न आहे. याचं उत्तर डायरेक्ट आपण टाकून देऊ. पर्याय क्रमांक 1. आता आपण जर बघितलं, खडकाचे तीन तीन प्रकार पडतात. स्तरीत खडक, रूपांतरित खडक, अग्निजन्य खडक. अग्निजन्य खडकाचा एक भाग म्हणजे बेसाल्ट खडक. आपल्या सह्याद्रीला लागून असलेला पूर्वेकडचा जो काही पूर्ण पठारी प्रदेश आहे तो बेसाल्ट या खडकाने बनलेला आहे. आणि बेसाल्ट खडकाच्या विदारणातून, त्याला अपक्षय म्हणतो आपण, बेसाल्ट खडकाच्या अपक्षयातून तयार झालेली जी काही मृदा असते तिला आपण रेगूर मृदा म्हणतो. महाराष्ट्रामध्ये कापसाची काही मृदा आहे ना, जिला लाव्हा सॉइल आहे ना, अशा प्रकारची वेगवेगळी नावं असलेली जी काही मृदा आहे तिला आपण रेगूर मृदा म्हणतो. ही रेगूर मृदा महाराष्ट्रामध्ये जी तयार झाली ना, ती बेसाल्ट खडकापासून तयार झालेली. ज्यावेळेस कुठली मृदा तयार होत असते त्यावेळेस त्याला हजारो वर्षाचा कालावधी लागत असतो. खडक फुटणे, खडकाचा बुगा होणे, खडकाचा बारीक चुरा होणे आहे ना, बाह्य कारखाना त्याच्यावर परिणाम होऊन त्याचं वहन होऊन आहे ना, या वेगवेगळ्या प्रक्रियेतून तयार होणारी मृदा मृदा ज्याला आपण म्हणतो. आणि मृदेचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रामध्ये 5 प्रकारच्या मृदा आढळतात आहे ना. रेगूर मृदा सर्वाधिक आढळते. तर भारतामध्ये जर आपण बघितलं ना, रेगूर मृदा, सोनाली मॅडम, रेगूर मृदा म्हणतो. बेसाल्ट खडकापासून रेगूर मृदा तयार झालेली. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक रेगूर मृदा आढळते आणि तिची सर्वाधिक खोली तापी नदीच्या खोऱ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. रेगूर मृदा महाराष्ट्रात सर्वाधिक आहे आणि भारतात सर्वाधिक गाळाची मृदा आहे. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये गाळाची मृदा नद्यांच्या काठावरती, नद्यांच्या खोऱ्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये पाहायला मिळते. त्याचबरोबर जांभी मृदा, तांबडी मृदा आहे ना, भाबर मृदा, समुद्राच्या किनारपट्टीला नद्यांनी वाहून आलेला गाळ आणि समुद्राचं खारट पाणी यांच्यापासून तयार झालेली जी मृदा असते तिला भाबर मृदा म्हणतात. ठीक आहे. आणि दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आढळते, उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा आढळते. पूर्व विदर्भामध्ये काही भागामध्ये आपल्याला तांबडी आणि जांभी मृदा पाहायला मिळते. ठीक आहे. महाराष्ट्राच्या पठारी भागामध्ये, विशेषतः मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश आणि अमरावती विभाग या भागामध्ये जास्तीत जास्त नागपूर पर्यंत, ज्याला आपण म्हणतो, रेगूर मृदेचं अस्तित्व आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. तर अग्निजन्य खडकाचा भाग म्हणजे बेसाल्ट खडक. पर्याय क्रमांक 1 याच आपल्याला उत्तर सांगता येईल. प्रश्न क्रमांक 124 कडे जाऊया. पुढीलपैकी दर्शविलेले स्थलनिर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते? हा प्रश्न जो आहे तो फार म्हणजे दोन तीन प्रश्न आहेत बघा. एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये 2 वेळेस हा प्रश्न विचारलेला आहे. बऱ्याचदा नकाशा वाचन जे आहे ना, आता 9वी 10वीच्या पुस्तकामध्ये किंवा 11वी 12वीच्या भूगोलाच्या पुस्तकामध्ये नकाशाशी संबंधित बरेचसे पॉईंट दिले, ते थोडेसे वाचून घ्या. बघा ना, अशा प्रकारचा प्रश्न म्हणजे काल एक चिन्ह दिले आंतरराष्ट्रीय संस्थेच आहे ना, राष्ट्रकुल ज्याला आपण म्हणतो, मी चुकून ते सारखं सांगितलं होतं, त्याचं करेक्शन केलेलं आहे की नाही. याच्यामध्ये आता बघा ना, काठिण्य पातळी एवढी आहे की याचा फार डीप मध्ये आपल्याला अभ्यास करावा लागेल. अजूनही मी तुम्हाला सांगतोय की ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांनी 5वी ते 10वीचे सामाजिक शास्त्राचे पुस्तक 2 दिवस वाचा. त्याच्यातले बरेचसे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात, विचारले जाणार आहेत. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 124 उत्तर आहे स्मशानभूमी. याच्यामध्ये काही करेक्शन करायची गरज नाहीये, हे तर आपण डायरेक्ट सांगू शकतो. पर्याय क्रमांक 4 हे जे काही स्थल निर्देशक नकाशातील चिन्ह सांगितले ते कशाचं आहे, तर ते स्मशानभूमीचे. मसुरी हे थंड हवेचे पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे? हा फार फार सोपा प्रश्न विचारलेला आहे. मसुरी, नैनिताल आहे ना, हे जे थंड हवेचे ठिकाण आहेत ते उत्तर भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
परंतु एक्झॅक्टली थंड हवेच्या ठिकाणी एक दिलेले आहे आपल्याला. हा, कमेंट केलेली आहे पूजा मॅडम. पर्याय क्रमांक 4 उत्तराखंड आहे ना. मसुरी थंड हवेचे ठिकाण जे आहे ते कुठं आहे? उत्तराखंड राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उत्तराखंड याला देवांची भूमी म्हटलं जातं. उत्तराखंड राज्याला काय म्हटलं जाते? देवांची भूमी म्हटलं जाते. इसवी सन 2000 साली भारतामध्ये 3 राज्य तयार झाले होते. उत्तराखंड राज्य जे उत्तर प्रदेशमधून तयार झालेले, छत्तीसगड राज्य जे मध्य प्रदेशमधून तयार झालेले, झारखंड राज्य जे बिहार राज्यातून तयार झाले. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारने इसवी सन 2000 साली 3 राज्य तयार केले होते. त्यापैकी हे उत्तराखंड आहे. आणि नियमितपणे ज्याला आपण बर्फाळ भाग ज्याला आपण म्हणतो, थंड हवेच्या ठिकाणं असलेलं एक प्रमुख राज्य उत्तराखंड. हिमालयाचा जो काही बराचसा भाग आहे तो उत्तराखंड राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आहे ना. भारताचा जो हिमालय आहे तो पूर्व पश्चिम 2400 किलोमीटर आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणतो सिंधू नदीपासून ते इकडे ब्रह्मपुत्रा नदीपर्यंत. आणि जर पर्वतांच्या बाबतीत बघितलं तर नंगा पर्वत आणि नामचा बारो पर्वत यांच्या दरम्यान असलेला 2400 किलोमीटर लांबीचा, आणि भारतातले स्पेशली जम्मू काश्मीर, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर सिक्कीम हे राज्य हिमालयाने व्यापलेले. पश्चिम बंगालचं दार्जिलिंग हिमालय ज्याला आपण म्हणतो. दार्जिलिंग सिलिगुडी रेल्वे भारतातली सगळ्यात उंचीची जी काही रेल्वे आहे ती आपल्याला पश्चिम बंगाल राज्यामध्ये पाहायला मिळते, ज्याला दार्जिलिंग सिलिगुडी रेल्वे म्हटलं जाते. ठीक आहे. इथं आसाम, अरुणाचल प्रदेश हे राज्य हिमालयानं व्यापलेले आपल्याला समजायचे नाहीत. हिमालयानं व्यापलेल्या विशिष्ट राज्यांची नावं मी परत एकदा सांगतो. जम्मू आणि काश्मीर हे जे 2 केंद्रशासित प्रदेश आहेत, ज्याला आपण लडाख आणि जम्मू काश्मीर म्हणतो. आणि आता हे राज्य झालेलं नाही, हे केंद्रशासित प्रदेश आहेत, लडाख आणि जम्मू. तर 2 केंद्रशासित प्रदेश. त्याच्यानंतर स्टेटकडे येऊया. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल हे 4 राज्य, 2 केंद्रशासित प्रदेश आणि 4 स्टेट यांनी व्यापलेलं हिमालय आहे. याची रुंदी जर आपण बघितली तर 240 ते 320 किलोमीटर रुंदी आहे. है ना. सगळ्यात वरील बृहत हिमालय, त्याच्या खाली हिमाचल हिमालय, आणि त्याच्या खाली जर आपण बघितलं शिवालिक पर्वतरांग आहे. है ना. बृहत हिमालय त्याला ट्रान्स हिमालय म्हटलं जातं. त्याच्या खाली जर आपण बघितलं लघु हिमालय, त्याला हिमाचल हिमालय म्हटलं जाते. त्याच्या खाली जर आपण बघितलं तर शिवालिक पर्वतरांग आहे. आणि धनुष्याकृती आकाराची जी पर्वतरांग आहे ज्याला आपण हिमालयाची प्रमुख रांग म्हणतो, अति दक्षिणेकडची रांग ज्याला शिवालिक पर्वतरांग म्हटलं जाते. आहे ना. भारताचं शीतवाळवंट म्हणून लडाख रांगेला ओळखलं जाते. भारताचं केटू आहे ना, भारतातलं सगळ्यात मोठं शिखर जे आता खरं तर पाक व्याप्त काश्मीरमध्ये त्याला आपण स्थान देतो नकाशामध्ये. ऍक्च्युली पीओके हा आपलाच भाग आहे असं आपण समजतो, पाक ऑक्युपाईड काश्मीर, जिथं एलओसी ज्याला आपण म्हणतो, लाईन ऑफ कंट्रोल आहे ना. लाईन ऑफ कंट्रोल जे आहे ती भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आहे. आणि एलएसी आहे ना, लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल ज्याला आपण म्हणतो, ती इकडे भारत आणि चीन यांच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. तर मसुरी हे थंड हवेचे ठिकाण जे आहे ते उत्तराखंड राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. हिमालयाबद्दलची बरीचशी माहिती मी तुम्हाला सांगितली. केटूच्या नंतरचं जे आहे भारतातलं सगळ्यात मोठं शिखर जे कांचनगंगा, याची उंची 85-86 मीटर एवढी आपल्याला सांगता येईल. है ना. त्रिशूल, बद्रीनाथ है ना, हे वेगवेगळे जे काही त्याला काय म्हणतो आपण शिखर भारतातले वेगवेगळे, त्यांची नावं मी सांगितली. या हिमालयातून तिबेटमध्ये जाण्यासाठी वेगवेगळ्या खिंडी आपल्याला पाहायला मिळतात. है ना. ज्या भागामध्ये वेगवेगळे धार्मिक स्थळ आपल्याला पाहायला मिळतात. है ना. थगला, नथुला अशा वेगवेगळ्या नावांची खिंडी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. खिंड म्हणजे काय तर एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी असलेला अरुंद मार्ग ज्याला आपण खिंडी म्हणतो. है ना. हिमालयामध्ये थंड हवेचे ठिकाण आहेत. अरुंद अरुंद रस्ते आपल्याला पाहायला मिळतात. आणि बारमाही वाहणाऱ्या नद्यांचं प्रमाण हिमालयामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आहे ना. एकदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एमपीएससीने की हिमालयामध्ये 12 नद्या वाहतात. आहे ना. पावसाळ्यामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि उन्हाळ्यामध्ये वितळलेल्या बर्फाचं पाणी नदीच्या पात्रामध्ये येते. त्यामुळे या भागामध्ये वाहणाऱ्या ज्या काही नद्या असतात त्या 12 नद्या असतात. ठीक आहे. मी मसुरी हे थंड हवेच्या ठिकाणावरून पूर्व हिमालयाचं स्ट्रक्चर तुम्हाला सांगितले. हिमालयामध्ये असलेले जे काही राज्य आहेत, जे काही वैशिष्ट्य आहेत ते थोडेसे लक्षात ठेवा. त्याच्यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो. खंड विखंडन ही काही जी काही प्रक्रिया आहे ना, ही काय आहे, कोणत्या प्रकारची आहे, तर हा विज्ञानाचा प्रश्न आपल्याला सांगता येईल. सॉरी, भूगोलाचा ज्याला आपण प्रश्न म्हणतो तो कायिक विदारण ज्याला आपण म्हणतो. विदारण म्हणजे काय, तर ज्याला अपक्षय आणि अपक्षय म्हणजे विदारण. विदारण हा जो काही नवीन शब्द तुम्हाला वाटत असला तर त्याचा प्रॉपरली अर्थ अपक्षय म्हणायचा. ठीक आहे. पुढे जाऊया.
127वा क्वेश्चन जो आहे त्याचं उत्तर कमेंट करू शकतात. माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात, उत्तर अमेरिकेत, कॅलिफोर्नियात आहे. तर सिलिकॉन पठार भारतात म्हणजे डॅश येथे आहे. आता दख्खन जर आपण उत्तर घेतलं तर दख्खन म्हणल्यावर याच्यामध्ये महाराष्ट्राचा बराचसा भाग आहे, तेलंगणाचा काही पठारी प्रदेश आहे आणि कर्नाटक आहे. आणि कर्नाटकचं पठार त्याला स्पेशली दख्खन नावानं ओळखलं जाते. कर्नाटक राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये माहिती तंत्रज्ञानाचा विकास झालेला आपल्याला पाहायला मिळतो. माहिती तंत्रज्ञानाचा विकास डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये बेंगळुरू शहर फार प्रसिद्ध असल्यामुळे त्या भागामध्ये असलेला जो काही पठारी भाग आहे त्याला सिलिकॉन पठार या नावाने ओळखले जाते. म्हणजे उत्तर सांगत असताना काय कारण आहे ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी सांगता आलं पाहिजे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. आणि 128 दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश डॅश हा देश ओळखला जातो. आता खरं तर हा प्रश्न फार महत्वाचा आहे बरं का. याच्यामध्ये जपान हे जे काही पर्याय आहे हे आपलं उत्तर आहे. जपानने अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती साधलेली आणि जपान फार फार पुढचं ज्याला आपण म्हणतो की डेव्हलपमेंट करून लोकजीवन ज्याला आपण म्हणतो जपानचं ते पुढचं म्हणजे फॉरवर्ड लोकजीवन आपल्याला पाहायला मिळते. 129वा जो प्रश्न आहे तो बघा. आफ्रिकेतील केपटाऊन ते केरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून डायडस सरोवरांमुळे खंडित झाला आहे. याचं उत्तर आपल्याला सांगता येईल व्हिक्टोरिया सरोवरांमुळे त्या ठिकाणी हा खंडित झालेला आपल्याला रेल्वे मार्ग सांगता येईल. आणि हा प्रश्न बघा हटके विचारला गेला आहे 130वा. भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय वर्ष 60 आहे. आता 58-60 आहे भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय. एक नाही काही कंपन्यांमध्ये 58 आहे तर सरकारी सेवेमध्ये जर आपण बघितलं तर 60 आहे. जपानमधील वय जे आहे सेवानिवृत्तीचं ते वय वर्ष 65 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आपल्याला सांगता येईल. फिल्म उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो? आता फिल्म उद्योग म्हणजे उद्योग शब्द जरी वापरला असला तरी प्रत्येक जण काय समजेल इथं द्वितीय श्रेणी आहे. परंतु मित्रांनो फिल्म उद्योगामध्ये आपला मनोरंजन सेवा पुरवली जाते आणि जे काही सर्व्हिसेस असतात त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या तृतीय सेवेमध्ये म्हणजे तृतीय सेवेला तृतीय ज्या काही सेवा आहेत त्याच्यामध्ये सगळ्या सर्व्हिसेस येतात म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. उद्योग शब्द जरी वापरला असला तरी फिल्मच्या माध्यमातून मनोरंजन हे त्या ठिकाणी आपल्याला दिलं जाते. मनोरंजनाची सर्व्हिस दिली जाते आणि म्हणून सर्व्हिस असल्यामुळे तृतीय श्रेणीमध्ये पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. प्रश्न क्रमांक 132 स्थलनिर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे सांगितली जाते? आता पक्की वसाहत जी आहे ती दाट काळ्या चौकटीमध्ये सांगितली जाते म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी सांगता येईल. है ना. 133वा प्रश्न काय सांगतोय बघा. डॅश हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते. ज्यावेळेस उष्ण हवा असते त्यावेळेस बाष्पधारण क्षमता ही अधिक असते म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर आहे. है ना. सांद्री भवन बाष्पधारण क्षमता या कन्सेप्ट थोड्याशा वाचून घेणं गरजेचं आहे. आणि 134वा प्रश्न काय म्हणतोय. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डायजेस्ट घटक महत्वाचा असतो. है ना. पर्याय क्रमांक आता प्रश्न हा जो काय आहे तो थोडासा भूगोलाचा आहे. उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील डायडॅश घटक महत्वाचा मानला जातो. तर प्रश्न क्रमांक 134 उत्तर पर्याय क्रमांक 2 हे आपलं त्या ठिकाणी पर्जन्य सांगता येईल. बाष्प व उष्णता यांचं वहन पर्जन्याच्या माध्यमातून महत्वाचं मानलं जाते. प्रश्न क्रमांक 135 इथं समताप रेषा, समभार रेषा, समगाह रेषा आणि समोच्चतादर्शक रेषा आणि हे कशासाठी रेषा दाखवल्या जातात नकाशामध्ये यांच्याबद्दलची माहिती दिलेली. तर याच्यामध्ये आपल्याला पर्याय क्रमांक 3 चुकीचा दिलेला आहे. समगाह रेषेच्या माध्यमातून पर्जन्यमानाच्या बाबतीमधली जी काही माहिती ती सांगितली जाते आणि पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर त्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अभयारण्य म्हणजे काय? जिथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला अभयारण्य म्हटलं जाते. काही संरक्षित क्षेत्र ज्याला आपण म्हणतो. महाराष्ट्राचं जे काही क्षेत्रफळ आहे ते 307 लाख हेक्टर आहे. त्यापैकी 167 लाख हेक्टरवरती शेती केली जाते. त्याच्यातला बराचसा जो काही भाग आहे तो वनांच्या साठी ठेवला गेलेला आहे, राखीव आहे. अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यानांसाठी आपल्याला तो भाग बराचसा दिला गेलेला पाहायला मिळतो. कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. आता हा जर प्रश्न आपण बघितला तर आपल्याला दुसऱ्या प्रदेशात मुबलक मुबलक जागा उपलब्ध असते. एकाच प्रदेशाचा विकास सर्वाधिक व्हावा, लोकसंख्या सर्वत्र समान वितरित होण्यासाठी, सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी. आता 137वा जो प्रश्न आहे, एकाच प्रदेशामध्ये केंद्रीकरण झालं तर ते थोडंसं फायदेशीर ठरणार नाही. सर्व प्रदेशामध्ये आर्थिक विकास होणं गरजेचं असते आणि मग पर्याय क्रमांक 4
हे आपलं त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल. आहे ना, सत्तेचं जसं विकेंद्रीकरण असतं तसं आर्थिक विकासाचे सुद्धा विकेंद्रीकरण झाले पाहिजे. अशा प्रकारचे कारण त्या ठिकाणी विकेंद्रीकरणाचे आपल्याला सांगता येईल. लोकसंख्या वाढ नगण्य असते, याचा अर्थ ज्या भागामध्ये लोकसंख्या कमी असते त्या भागामध्ये जन्मदर, लोकसंख्या वाढ नगण्य आहे ना, नगण्य म्हणजे अल्प कमी प्रमाणामध्ये, लोकसंख्या वाढ कमी आहे याचा अर्थ जन्मदर कमी आहे आणि मृत्यूदर कमी आहे, हे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर सांगता येईल. ठीक आहे. प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो? आता सुगम नद्या, चांगली नैसर्गिक बंदरे, प्राकृतिक घटक, नैसर्गिक साधन संपत्ती व लोकसंख्या. आहे ना, प्रादेशिक विकासाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक 4 नैसर्गिक साधन संपत्ती महत्वाची असते प्रादेशिक विकासासाठी, आणि त्या ठिकाणची लोकसंख्या कशी आहे हे सुद्धा त्या ठिकाणी निर्धारित करते. आणि 9:50 झालेत. बाकीचे जे काही क्वेश्चन्स आहेत ते आपण नंतरच्या सेशनमध्ये घेऊया. मला वाटतं बराचसा भाग तुम्हाला लक्षात आला असेल की जीएस सामायिक शास्त्राचे क्वेश्चन नेमके कसे विचारले जातात. ठीक आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही पर्सनली मला विचारू शकतात. काही क्वेश्चन्सचा काही डाऊटफुल आन्सर वाटला असेल तर तुम्ही मला विचारू शकतात. ठीक आहे. मराठी आणि जीएसचा बराचसा भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. मराठी आपली कव्हर झालेली बरीचशी. सामायिक शास्त्रासाठी अजून 2 दिवस आहेत, किंवा अजून त्याच्यामध्ये काय आता बघूया सर काय म्हणतात ते. 2-3 दिवस राहिलेत. आज किती तारीख आहे? म्हणजे 20 तारीख आहे आज मित्रांनो. 21-22 2 दिवस राहिलेत आपले. 23 तारखेला आपली परीक्षा आहे. जास्तीत जास्त अभ्यासावर भर द्या. मी जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न आता केला आणि एक्सप्लेनेशन जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. जास्तीत जास्त भूगोल, इतिहास आणि नागरिकशास्त्र, राज्यघटना याच्यावरती भर द्या. ठीक आहे. छान क्लास झाला सर, थँक्यू. मॅडम आलेत का ते बघूया आणि मॅडमला आपण मेन होस्ट बनवूया. मॅडम आलेत का? नाही, सर आहेत वाटतं. सॉरी, सर आहेत का? सचिन सरांचा क्लास आहे ना सर? हां, ओके सर. हा सर, थोडं हँड राईज केलं तर खूप बरं होईल, म्हणजे तुम्हाला मी मेन होस्ट बनवतो. सचिन सरांना बोललो मी होस्ट. सर तुमची रेकॉर्डिंग चालू करू शकतो. थँक्यू. सर मेन होस्ट तुम्हाला बनवल्यामुळे रेकॉर्डिंग तुम्ही चालू करा. मी लिहू हा सर. सर, विजय सर. हॅलो. हा विजय सर, आवाज ऐकू येतोय माझा? सर, रेकॉर्ड कशी सुरू करायची? रेकॉर्डिंग मी म्यूट झालो आहे.